मित्रांनो, आता जसा तुम्ही व्हिडिओ बघितला तशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल, तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ पूर्ण इथं बघायचा आहे. या व्हिडिओसाठी मला Instagramवर खूप रिक्वेस्ट आली होती, की भाऊ या सॉन्गवर काहीतरी व्हिडिओ बनव म्हणून. फायनली आज आपण ती व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आपल्या चॅनलला पण खूप दिवसानंतर व्हिडिओ इथं अपलोड झाला. त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा. चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण इथं आपण अशाच प्रकारचे मराठीतून एडिटिंग घेऊन येत असतो. तर चला पाहून आपण तुमचा जास्त वेळ न वाया घालवता डायरेक्ट आपला व्हिडिओ इथं चालू करूया. तर सगळ्यात आधी तुम्हाला आपला अलाइट मोशन ॲप चालू करायचं आहे. अलाइट मोशन ॲपमध्ये प्रोजेक्ट्स तुम्हाला दोन्ही इथे इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. जर तुम्ही प्रोजेक्ट इन्स्टॉल करायला तुम्हाला काही अडचण येत असेल, तर तुम्हाला काही इथे टेम्प्लेट्समध्ये जाऊन इथून XML फाईलसुद्धा मी खाली दिलेली आहे आपल्या वेबसाईटवर. तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपली जे काही XML आहे तिथून अपलोड करून घेऊ शकता. तर हे दोन्ही तुम्हाला इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता प्रोजेक्ट्समध्ये जायचं आहे आणि आपल्या इथे शेक इफेक्ट आणि बीटमार्क असे इथं 2 प्रोजेक्ट मी तुम्हाला इथे दिलेले आहे. ते दोन्हीपैकी तुम्हाला बीटमार्क इथं चालू करून घ्यायचं आहे. ते जसं तुम्ही बीटमार्क इथं चालू करशाल, तर हे बीटमार्क इथं चालू केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इथं जे काही हे ॲनिमेशन आहे तिथे येऊन जातील. तर सगळ्यात आधी तुम्हाला इथं काय करायचं आहे, एक तुमचं जे काही फोटो असेल तिथं फोटो इथं लावून घ्यायचा आहे. आपला आजचा व्हिडिओ जरा कपल स्पेशलवर केलेला आहे आपण, तर त्यातला कोणता आपण एक फोटो इथं लावून घेऊया. बघू शकता आपण या ठिकाणी एक फोटो इथं लावून घेऊया. हा फोटो इथं लावायचा आहे आपल्याला. फोटो इथं ॲड करायचा आणि फोटोची जे काही ड्युरेशन आहे ते तुम्ही इथं बघू शकता. हे जे काही 10.1 सेकंदाच्या इथं बीटमार्कपर्यंत इथं वाढून घ्यायची आहे. याची ड्युरेशन अशी इथं वाढून घ्यायची आहे आणि याची जी काही ऑपॅसिटी आहे ती तुम्हाला इथं कमी करून टाकायची आहे. बघू शकता 40 ते आपण 30 याची ऑपॅसिटी ठेवूया आणि पुन्हा या फोटोला इथं लॉंग प्रेस करून तुम्हाला एकदम मागे आपलं जे काही सॉन्ग आहे त्या सॉन्गच्या मागे जरी टाकलं तरी चालेल. तर अशा प्रकारे हे तुम्हाला इथं टाकून टाकायचं आहे. इथे टाकून थोडं आपल्याला इथं फोटोला झूम करून टाकूया. काय अशा प्रकारे फोटो इथं झूम करायचा आणि पुन्हा इथे जे काही ऑप्शन आहे इथे इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन इथं कॉन्स्ट्रॅक्ट इथं सर्च करा, ब्राईटनेस अँड कॉन्स्ट्रॅक्ट आणि जे स्टँडर्ड सेटिंगमध्ये ब्राईटनेस पण थोडी याची इथं कमी करून टाका. म्हणजे अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ इथं दिसून येईल. तर ही एवढी सेटिंग तुम्हाला इथं सुरुवातीला इथं करायची आहे. ही एवढी सेटिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा परत सुरुवातीला येऊन प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि एक लिरिक्स व्हिडिओ मी दिलेला आहे. ते लिरिक्स व्हिडिओ पण तुम्हाला इथं लावून घ्यायचा आहे आणि या लिरिक्स व्हिडिओला पण तुम्हाला सेम काय करायचं, याला इथं लॉंग प्रेस करून आपलं जे काही फोटो आहे त्या फोटोच्या वर तुम्हाला याला इथे ठेवायचं आहे आणि याची जे काही ड्युरेशन आहे इथून अशी मागल्या म्हणजे जे काही आपली बीटमार्क आहे 10 सेकंदाची तिथं अशी तुम्हाला ठेवून टाकायची आहे 10.01च्या बीटमार्कला. आणि याची जे काही तुम्हाला ब्लेंडिंग आहे ते ब्लेंडिंग इथं जाऊन याची जे काही लायटरमध्ये जाऊन याला स्क्रीनमध्ये याची ब्लेंडिंग इथं करून घ्यायची आहे. काही अशा प्रकारे म्हणजे एवढं जे काही आपले लिरिक्स आहे ते बरोबर आणि प्रॉपर इथं असे तुम्हाला दिसून येतील. हे एवढं इथं करून घ्यायचं आहे. हे एवढं इथे केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, काय म्हणजे पार्टिकल्सवाले पण व्हिडिओ मी तिथे दिलेले आहे ते पण इथं तुम्हाला लावून घ्यायचं आहे. तर बघू शकते इथं प्लसवर जाऊन इथे तुमचे जे काही पार्टिकल्सवाले व्हिडिओ आहे ते सुद्धा इथं लावून टाकायचं आहे. तर मी ते सुद्धा इथं असं लावून टाकतो. तर इथं आपण जे काही पार्टिकलचा व्हिडिओ आहे तिथे लावून टाकायचा आहे आणि या पार्टिकल्सवाल्या व्हिडिओचं जे काही ड्युरेशन आहे ते 10.01 पर्यंतच ठेवून एक्स्ट्राचा पार्ट इथं डिलीट करून आता आपलं जे काही लिरिक्सचा व्हिडिओ आहे त्या लिरिक्सच्या व्हिडिओच्या मागे हा व्हिडिओ ठेवून याची पण ब्लेंडिंग तुम्हाला इथं लायटरमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये करून घ्यायची आहे. तर हे एवढं जरा सुरुवातीचा इफेक्ट एवढा इथे लक्षात राहू द्या आणि हे सगळं झाल्याच्यानंतर आता जे काही आपले मेन येते जे काही आपले रेक्टँगल आहे जे काही आपले ॲनिमेशन आहे ती इथे तुम्हाला लावायची आहे. जे काही आपले रेक्टँगल आहे ते डायरेक्ट तुम्हाला त्याला फोटोसोबत रिप्लेस करायचं आहे. जे काही इथं बघू शकता या डब्याला क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे मीडियावर आणि सिलेक्ट मीडियामध्ये जाऊन इथं तुमचं जे काही फोटो असेल ते इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता आपण यातला हा फोटो इथं सिलेक्ट करूया आणि प्लसवर क्लिक करूया. म्हणजे जे काही आपलं ते रेक्टँगल आहे ते त्या फोटोसोबत असं रिप्लेस होऊन जाईल. तर हे झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे काही रेक्टँगल आहे त्याला इथं जाऊन कलर अँड फिलमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन सिलेक्ट मीडिया करायचं आणि जे काय आपला पुढचा फोटो असेल ते तसा रिप्लेस करून घ्यायचा. बघू शकता अशा प्रकारे हे पण इथे रिप्लेस झालेलं आहे. पुन्हा बॅक येऊन जायचं, पुन्हा पुढच्याला जाऊन पुढचा जे काही रेक्टँगल आहे कलर अँड फिलमध्ये जाऊन सिलेक्ट मीडियामध्ये जायचं आणि पुढचा जे काही फोटो असेल ती तसा रिप्लेस करून घ्यायचा. काय अशा प्रकारे इथं क्लिक करून टाकायचं, हे ते रिप्लेस होऊन जाईल. हे झाल्यानंतर पुन्हा पुढचा एक शेवटचा आहे ते कलर अँड फिलमध्ये जाऊन सिलेक्ट मीडियामध्ये जायचं आणि जे काही तुमचा फोटो असेल त्याला इथं सिलेक्ट करून इथं असं रिप्लेस करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे प्लसवर जाऊन त्याला इथं असं रिप्लेस करून टाकायचं आहे. तर हे सगळं इथं रिप्लेस झालेलं आहे. हे सगळं रिप्लेस झाल्याच्यानंतर बघू शकता आता तुम्हाला इथं काय करायचं, इथून 10.01ची जे काही बीटमार्क आहे इथून तुम्हाला तुमचे जे काही फोटो आहे ते इथं लावून घ्यायचे आहे. तर आपले जे काही फोटो आहे ते बरोबर इथं लावून टाकूया. एक्स्ट्राचा पार्ट इथं असा कट करून टाकूया. बघू शकता आणि फोटो थोडा इथं झूम जरी केला तरी इथं चालेल. तर हे जर इथं झाल्यानंतर पुन्हा पुढचा फोटो, पुन्हा हा फोटो तसा लावायचा, फोटोचा एक्स्ट्राचा पार्ट इथं असा कट करून टाकायचा. पुन्हा पुढचा फोटो इथं लावून टाकायचा आहे. पुन्हा आपण त्या ठिकाणी हा फोटो इथं लावूया आणि याला इथं वरच्या 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया इथं असं करून टाकूया.
आणि पुन्हा याच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे, इथून पुढे पुन्हा तुमचं जे काही फोटो आहे ते तसं लावून टाकायचा आणि याला 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला ते सेट करून टाकायचं. तर अशा प्रकारे तुमचे जे काही फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला इथं असे एकामागे एक असे लावून टाकायचे आहे. बघू शकता आपले जे काही फोटो आहे ते आपण असे इथे लावून टाकूया. या फोटोला इथे फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते इथं सेट करून टाकूया. आपण फोटो इथं प्लसवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाच्या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचा आहे आणि त्यानंतर हा एक फोटो इथं असा पण लावून टाकूया आणि याला पण फिल कंपोजिशन एरियाचा ऑप्शन इथं सिलेक्ट करून टाकूया. तर हे सगळे ते तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बॅक येऊन तुमचे जे काही शेक इफेक्टमध्ये बघू शकता मी 2 इफेक्ट इथे दिलेले आहे. तर सगळ्यात आधी हा इफेक्ट इथं कॉपी करून पहिल्यावाला इफेक्ट बॅक येऊन जायचं आणि पुन्हा आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन जिथं आपण 10 सेकंदापासून जे काही फोटो लावले तर पहिल्या फोटोला हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आणि एका फोटोचा इथे गॅप सोडून टाकायचा आणि पुढच्या फोटोला हा इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा. म्हणजे एक फोटोचा गॅप सोडून तुम्हाला हा इफेक्ट इथं लावायचा आहे पहिलावाला इफेक्ट. तर हे अशा प्रकारे इथे तुम्हाला लावून घ्यायचं आहे. बघू शकता इथं पेस्ट करून टाकायचं आहे. पुन्हा इथे बॅक येऊन जायचं. हे इथं आलेलं आहे इफेक्ट बघू शकता अशा प्रकारे. ही आल्याच्यानंतर पुन्हा परत बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन आपला 2 नंबरचा जे काही इफेक्ट आहे तिथे तुम्हाला डायरेक्ट इफेक्ट येते इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आणि आता उरलेले आपले जे काही फोटो आहे म्हणजे एक फोटोचा आपण इथं गॅप सोडला होता त्यांना तुम्हाला हा इफेक्ट फक्त इथं पेस्ट करून टाकायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. पुन्हा याला इथं सोडून इथं असा हा इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं लावायचा आहे. इफेक्ट इथं लावून झाल्यानंतर आपला व्हिडिओ इथं पूर्णपणे रेडी झालेला आहे. जसा तुम्ही डेमोला बघितला सेम तशा प्रकारे. तर तुम्हाला डायरेक्ट वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला आपला आजचा रेडी व्हिडिओ इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.